कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने भाजपा उम्मीदवारों को डमी उम्मीदवार बताया है। उन्होंने कहा कि चुनाव के समय भाजपा जनता को गुमराह करती है। इसके साथ ही नाना पटोले ने अपने सहयोगी दल के नेता संजय राउत को भी नसीहत देते हुए कहा कि संजय राउत अपनी नौटंकी बंद करे। डमी तर भाजपचे उमेदवार आहेत, नागपूरचा पण डमी उमेदवार आहे, दुसऱ्याला डमी म्हणायचं यांचे काय आहे? मी मतं मागणार नाही, मी लोकांच्या घरी जाणार नाही, मतं द्यायची असेल तर ते देतील, आता काय गलोगली फिरतात आहे? म्हणजे डमी उमेदवार आहे त्यांचा असं म्हणायचं का? आम्ही कुठलाही उमेदवार असेल त्याला असं डमी हे देऊन भाजप जे जनतेची दिशाभूल करते आहे ते आता भाजपच्या या सगळ्या मानसिकतेला, हे विक्षिप्त मानसिकता जी भाजपची आहे ती आता जनता ओळखून आहे. पहिले संजय राऊतांनी आपल्या नौटंक्या पूर्ण थांबवाव्या. खरं तर ते एक मोठे नेते आहेत शिवसेनेचे, त्यांनी काय बोलावं त्याच्या एक मर्यादा त्यांनी ठेवाव्यात. आणि मी वारंवार सांगतो की हा सामोपचाराने आम्ही हा प्रश्न सोडू, वरिष्ठांच्या लेवलवर सोडू. हे सांगत असताना सुद्धा एका छोट्या कार्यकर्त्यासारखं असं वक्तव्य संजय राऊतांनी करू नये असा माझा सल्ला त्यांना पहिली आहे.